नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, बऱ्याच मैत्रिणींना खूप सारा प्रॉब्लेम येतो. प्रॉब्लेम म्हणजे असा का माप कसं घ्यायचं किंवा ब्लाऊजवरचं माप कसं घ्यायचं. जेव्हा बऱ्याच म्हणजे कस्टमर असे असतात का ते मापाला ब्लाऊज देतात आणि बरेच कस्टमर असे असतात का ते अंगावर माप घ्यायला सांगतात. तर मग बघा, अंगावर माप घेणं खूप सोयीस्कर असतं आणि अंगावर माप दिलेलं कधी पण खूप सोयीस्कर असतं आणि तो माप शक्यतो चुकत नाही. पण मग कधी कधी काय होतं, जेव्हा कस्टमर आहे ना आपल्याला ब्लाऊज मापाला देतं, तर त्या ब्लाऊजच्या मापावरनं माप काढायला ना थोडंसं खूप प्रॉब्लेम येतो. तर बघा, मी त्या ब्लाऊजवरनं माप कसा काढायचा मी हे आज तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर बघा, जे कोणी नवीन शिकणारे असतील किंवा ज्यांना जमत नसेल त्यांनी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का ब्लाऊजवरनं माप बऱ्याचशा मैत्रिणी अशा खूप चुकीच्या पद्धतीने माप घेतात. तर मग बघा, माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते तुम्ही खरंच एकदा ट्राय करून बघा. मी ह्याच पद्धतीनं जर ब्लाऊज मापाला दिला तर मी ह्याच पद्धतीनं माप घेत असते. तर बघा, मी आता तुम्हाला दाखवते हे का ब्लाऊजवरनं माप कसा घ्यायचा आणि कोणत्या पद्धतीने घ्यायचा. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथं बघू शकता, हा माप म्हणजे मापाला ब्लाऊज आलेला आहे किंवा मापाला दिलेला आहे. तर मग हा अशा प्रकारे ब्लाऊज आहे. तर मग याचं माप कसं घ्यायचं हे तुमच्या जर लक्षात येत नसेल ना, तर खरंच तुम्ही म्हणजे व्हिडिओ स्किपच करू नका, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर कधी पण माप घेताना ह्या पद्धतीने माप घ्यायचा नाही. जी आपली जी वरची बाजू आहे त्या वरच्या बाजूवरने ही ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ही तुम्ही फॉलो केलीच पाहिजे. जे जे म्हणजे ब्लाऊज शिवत असते प्रॉपरली त्यांनी, तर ह्या पद्धतीने याच्यावरनं माप घ्यायचा नाही. कधीही माप घ्यायचा ठरला तर तुम्ही आहे ना, हे बघा, हा ब्लाऊज पूर्ण असा करून घ्यायचा. मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्या तुम्ही फॉलो जर केलं ना, तर तुमचा जर ह्या ब्लाऊजवरून माप घेऊन जर तुम्ही शिवत असाल ना, तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने ब्लाऊज पूर्ण आतमधून आतमधची बाजू वरती करून घ्यायची आणि मग नंतरून इथे हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊज करून घ्यायचा प्रॉपरली. आणि मग काय करायचं, आता मी इथं तुम्हाला दाखवते बरं का. तर हे बघा, पहिले काय करायचं, उंची घ्यायची आहे ना आपल्याला. तर उंची घेताना ही बघा, ही जी पट्टी वरती निघलेली आहे ना, ह्या पट्टीचा पण तुम्ही माप घ्यायचा. एवढं लक्षात ठेवायचं, इथून तुम्ही माप इथपर्यंत घ्यायचा. तर प्रॉपरली उंची 14ची आहे. प्लस तुम्ही इथं दुमडलेलं आहे इथं आणि पाठीमागं पण, म्हणजे खालच्या साईडने. आता तुम्ही वरच्या साईडची अर्धा इंच एक्स्ट्राची ती उंची घेतलेली आहे, पण मग इथली राहिली आहे. तर मग 14 जर उंची असेल तर 14.5 करून घ्यायचे, म्हणजे अर्धा इंच तुमची शिलाईमध्ये जाणार आहे. हा झाला उंचीचा माप. त्याचबरोबर हा छातीचा माप आहे तुमचा. 10ची गडी आहे, म्हणजे हा 38 छातीचा माप आहे. 38 छातीचा माप आहे. हे कशावरून लक्षात येईल, तर आता तुम्हाला वाटलं ताई 10ची गडी सांगताय ना, 38 छातीचा माप कसं काय आहे. तर बघा, तुम्हाला सांगते मी. ही 10ची घडी आहे ना, तर इथं बघा फिटिंग आपण कुठून केली, त्या फिटिंगपासून तुम्ही इथपर्यंत ही घडी मोजायची. तर इथं बघा भरते ही 9.5ची. तर मग काय करायचं, जेव्हा तुम्ही छातीचा माप घ्याल किंवा पूर्ण राऊंड फिगर धरून तुम्ही छातीचा माप घ्याल 38, तर मग फिटिंग कितीची आहे तुमची एवढं लक्षात ठेवायचं. 9.5ची फिटिंग आहे. तर त्याच छातीच्या मापाच्या पुढं तुम्ही हे बघा, मी आता तुम्हाला डायरेक्टली लिहून दाखवते, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हे बघा, उंची आपण घेतली आहे ब्लाऊजची किती, 14.5ची आहे. तर 14.5ची उंची घेतलेली आहे आणि प्लस छाती 38ची आहे. तर मग पुढं काय करायचं, फिटिंग 9.5ची. म्हणजे मग कसं तुम्हाला प्रॉपरली ही वही जास्त वेळ उघडायला लागणार नाही, तुमच्या लक्षात राहील का आपल्याला फिटिंग पण किती करायची आहे. आणि त्याचबरोबर कमरेची फिटिंग. तर बघा, ही कमरेची फिटिंग आपण इथून तिरकस करतो ना, तर मग हे इथून इथपर्यंत माप घ्यायचं. 8.5ची फिटिंग पडते.
आणि ते झाल्यानंतर आपली कटोरी कितीची आहे ती पण मापून घ्यायची. त्याचबरोबर पुढचा गळा कितीचा आहे, पुढचा गळा 6.5 इंचचा आहे. आणि त्याचबरोबर मग काय करायचं, पाठीमागचा गळा कितीचा आहे, पाठीमागच्या गळ्याचा पण माप घ्यायचं. तर पाठीमागचा गळा हा 9 इंचचा आहे. म्हणजे माप घेताना तुम्ही काय करायचं, जी आपण शिलाई मार्जिनसाठी जो माप सोडलेला आहे ना, तो पण माप तुम्ही प्रॉपरली घ्यायचा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल का आपला ब्लाऊज किती मोठ्या मापाचा आहे. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की पॅटर्न काढताना पण 2 इंचची जागा तुम्ही एक्स्ट्राच, म्हणजे 2 किंवा 1.5 इंचचा माप तुम्ही एक्स्ट्राचे घ्या. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे असं का तुम्ही जी एक्स्ट्राचं माप घेतलं, एक्स्ट्राचा कपडा तुम्ही कट केला, तर तो तुम्हाला जर जास्त वाटला तर तो तुम्हाला कैचीने कट करून इथं पिको करून देता येईल किंवा रफू करून देता येईल. पण जर तोच कमी जर माप भरला ना शिवताना, तर इथं आहे ना पूर्ण आपल्याला जॉईंट करायला खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं पण कधी पण तुमचा ब्लाऊजचा माप आहे प्रॉपरली तेवढाच माप न काढता 1.5 ते 2 इंच तुम्ही एक्स्ट्राची घ्यायची. म्हणजे तुमच्या 1-2 टिपा तुम्हाला एक्स्ट्रा मारावं लागतील, बाकी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. पण जोडायला खूप सारा प्रॉब्लेम येतो आहे. तर बघा, ही माझ्या स्टेप होत्या. मागचा पुढचा गळा झाल्यानंतर कटोरी बरोबर, छातीची फिटिंग, त्याबरोबर कमरेची फिटिंग. तर ब्लाऊजवरून माप घेताना अगोदर हा माप घ्यायचा. ही 10ची 10, म्हणजे 10चा कमर, 10ची घडी, त्याचबरोबर 14.5ची उंची, पुढचा गळा 6.5चा, मागचा गळा 9चा. तर अशा पद्धतीने तुम्ही माप घ्यायचं. त्याचबरोबर आपली बाही असते, बाही पण मग तुम्ही काय करायचं, ही बाही ही शिलाईमध्ये जो 1/2 इंच जातो ना, तिथून तुम्ही बाही पण मापायची. आणि जर तुम्ही इथूनच मापली ना, जे शिलाईपासूनच जर मापली ना, तर परत तुमची बाही 5ची आहे तर 4.5चीच बाही येईल. त्या कस्टमरला जर 5ची बाही पाहिजे असेल ना, तर ती बाही 4.5ची येईल. कारण कसं आहे, तुम्ही जर शिलाईपासून माप घेतलं ना, तर परत 1/2 इंच ते शिलाईमध्ये जाईल. आलं का तुमच्या लक्षात माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे? का तुम्ही शिलाई केली आहे हे त्या मापापासून कधी पण माप घ्यायचं. ब्लाऊजवरती माप घेताना, अंगावर माप घेताना काही नाही, अंगावर माप आपण प्रॉपरली घेतो, पण ब्लाऊजवर माप घेताना ह्या चुका तुम्ही अजिबात करायची नाही. नाहीतर प्रत्येकी मापाला तुम्हाला सांगते, छातीपासून तर उंचीपासून तर बाहीपासून तुम्ही 1/2 इंच कमी करत जाल आणि त्याच्यामुळे मग ब्लाऊजची मिस्टेक होईल. तर हे एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक वेळेस तुम्ही काय कराल, हा डिझाईनचा गळा ना कट न करता तुम्ही तसाच कापला तरी चालेल. कारण तुम्हाला जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर डिझाईनचा गळा करायचा असेल तर. पण बाही, उंची, त्याचबरोबर ही कटोरी, मुंडा तर आपण प्रॉपरली पॅटर्नवरनंच कापतो. पण मग उंची, बाही आणि कटोरी आणि फिटिंग ही ब्लाऊजसाठी खूप महत्त्वाचे आहे. तर बघा, तुमच्या लक्षात जर आला असेल किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ माझा कसा वाटला आणि तुमच्या लक्षात आला का ते पण सांगा. कारण ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला कस्टमर टिकून ठेवायच्या असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येणे तुम्हाला माहीत असणं हे फार गरजेचं आहे. तर मग चला, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत ह्या गोष्टीचा तुम्ही फॉलो करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.